हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। तर चला मग जो कटिंगचा व्हिडिओ मी काल टाकला होता आज त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे। बघा बाहीला असं व्यवस्थित मी अगदी असं अस्तर जोडून घेतलेलं आहे। बघा हे आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अस्तर कसं तोडते ते तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामुळे इथं दाखवल्याने बघा हा मोराचा मोर जो आहे त्याचा मध्य सेंटर ठेवून मी बाहीला अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे। बघू शकताय पुढचा एक पार्ट मी बघा तयार करून घेतलेला आहे। बघा आपला टक्स पॉइंट किती सुंदर आलेला आहे। वन टक्स ब्लाउजचा टक्स पॉइंट असा आला पाहिजे, जणू काय कटोरीचाच गोल शेप असा दिसला पाहिजे। बघा घातल्यानंतर खूप सुंदर ब्लाउज बसतं वन टक्स। बघा याचा दुसरा पार्ट कसा स्टिच करायचा मी ते दाखवणार आहे। अगोदर बॅक पार्ट दाखवते। हा बघा बॅक पार्ट आहे। इथं आपण सुया लावून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित काढायच्या आहेत व जशा सुया लावल्या होत्या अगदी तसाच व्यवस्थित असा टक्स मोठा टाकून घ्यायचा। बघा हा मध्य सेंटर आहे आपला पाठीतला, तो मध्य सेंटर कोणती बरोबर मध्य सेंटरला डिझाईन आली पाहिजे असा एक मोठा टक्स आपली गळारुंदी जितकी आहे तितकी आपल्याला हवी आहे तितकी ठेवून तसा मोठा टक्स मारून घ्यायचा। बघा व तिथं मध्य सेंटर ठेवून अस्तर जोडून घ्यायचं। हे थोडंसं सगळं मिसमॅच आहे, डिझाईन फारच मिसमॅच झालेली आहे, त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं 19-20 होण्याचा चान्स आहे। बघू शकता असा मध्य सेंटर ठेवला तर ते डिझाईन बरोबर येते, पण ज्या वरच्या आपल्या डिझाईन आहे शोल्डरच्या त्या अजिबात व्यवस्थित येत नाहीत। बघा मी आणखी एकदा व्यवस्थित असं चेक करून घेते। बघा दिसत असेलच थोडं तुम्हाला, हे बघा कारण काय होणार नाही, हे जे मधले जे पॉईंट आहेत चार ते कस्टमरला नको आहेत। बघा ही आपली आहे असं डिझाईन आपला गळा घ्यायचा आहे। बघू शकता इकडे किती डिझाईन आत आहे, इकडे किती डिझाईन बाहेर आहे। थोडंसं मिसमॅच करत मी गळा जसा आहे गळ्याच्या अगदी कडेने पाव इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित मारणार आहे। फक्त एका पायाचं मार्जिन पकडत हळूहळू टिप मी मारून घेत आहे। बघा तुम्ही अगदी व्यवस्थित अशी टिप मारायची आहे। बघा आपली टिप व्यवस्थित मारून झाली, तेवढंच मार्जिन ठेवून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। बघा नुसता कपडा फिरवायचा कात्रीने कट करत। ते डॉट नको आहेत कस्टमरला, त्यानंतर ते गळ्याच्याच मध्ये दिले त्यामुळं नको आहेत ते। संपूर्ण वेळा छोटे छोटे कट्स देणे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं अस्तर आपलं अगदी व्यवस्थित परफेक्ट असं आतल्या साईडला फोल्ड होतं। बघा तसं सगळं अस्तर असं व्यवस्थित फोल्ड करून दाबटीप मारून घ्यायची आहे। त्या डिझाईन बरोबर गळा स्टिच केल्यानं खूप सुंदर दिसतं, घातल्यानंतर ब्लाऊज खूप सुंदर दिसतं। बघा अशी सगळी ब्लाऊजला मी व्यवस्थित अशी दाबटीप मारून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही अगदी तशीच अगदी काठावरून अशी दाबटीप सगळी मारून घ्यायची आहे। बघा किती सुंदर आपला गळा दिसत आहे बघा फिनिशिंग सहित। शक्यतो ना मी थोडासा स्किप करत व्हिडिओ बनवलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, पण ब्लाऊज अगदीच 10 मिनिटात परफेक्ट असं आपलं शिवून होतं आहे। फक्त तुम्ही शिवण्याचं स्पीड आपलं पाहिजे। व्हिडिओ करायचा असल्यामुळे माझं स्पीड थोडंसं कमी केलेलं आहे मी। बघा पाठीतल्या टक्स 4.5 इंचाची उंचीची अर्धा इंच रुंदीची अशी मारून घेतलेली आहे। हा आपला एक साईडचा पुढचा भाग आहे, तो दुसऱ्या बाजूचा पुढचा भाग मी कसा जोडायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकताय उलट्या बाजूलाच अस्तर ठेवून जोडून घ्यायचं आहे। बघा मी सवच उलटं परत एकदा चेक करते, उलट्या बाजूवरतीच अस्तर ठेवून व्यवस्थित असं मी मोठी 5 नंबरची टीप टाकून अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे संपूर्ण भागाला। हे बघा जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे
मेन फॅब्रिकचं ते व्यवस्थित अस्तरच्या लेवलमध्ये ठेवायचं आहे आणि सगळं कट करून द्यायचं आहे. कायम कटिंग करताना मेन फॅब्रिक थोडंसं एक्स्ट्राचंच कट करायचं, कारण इकडं तिकडं आपला कपडा शिवताना सरकण्याची भीती असते, सरकतो, त्यामुळं व्यवस्थितच आपलं झालं पाहिजे. बघू शकताय. तर आता टक्स कशी मारायची, वन टक्स ब्लाऊज ते दाखवते बघा. इथून खाली 10.5 घ्यायचं आहे, अर्धा इंच आपला इथं वरती शिलाई जाणार आहे. बघू शकताय तुम्ही बघा. व मध्य सेंटर घेऊन, शोल्डरचा मध्य सेंटर घेऊन टक्स मारायचे आहे. बघू शकताय तुम्ही, बरोबर मध्य सेंटर घ्यायचं आहे. जितके येते तितकी टक्स मारायचे आहे. प्रत्येकाचे टक्स हे कमी जास्त होणार, कारण प्रत्येकाच्या ब्लाऊजची उंची कमी जास्त असते. बघा 1 इंचाची टक्स अशी तिरकी मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. 10.5 घातलं. टक्स पॉईंट हा आपला 10च आहे. 10.5 वरती अर्धा इंच शोल्डरचं मार्जिन पकडलेलं आहे. बघा अशी डब्बल अगदी व्यवस्थित अशी तिरकी अशी आपली टक्स आली पाहिजे, तरच पप खूप सुंदर पप तयार होतो. बघा किती सुंदर असा आपला पप आलेला आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर वन टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे. बघा. तर ह्याला ना मी आता हुकाची आईपट्टी कशी मशीनवर तयार करते अगदी पटकन ते दाखवते. बघा अशी मी पट्टी काढून ठेवलेली आहे, 4 इंचाची काढून ठेवलेली आहे. डबल फोल्ड करून 5 इंचाचं मार्जिन पकडत पट्टी आहे तशी जोडून घ्यायची उलट्या पार्टकडून. बघा जे एक्स्ट्राचे आहे ते कट करायची. बघा अगोदर गळा पुढचा चेक करून कटिंग करून घेते. बघू शकताय तुम्ही. मी माझी पुढचा गळा कट करण्याची वेगळी पद्धत आहे. बघा मी तयार ब्लाऊजला डायरेक्ट लावून बघते. थोडंसं माझं मिसमॅच होते अर्धा इंचासाठी. बघा थोडंसं एक्स्ट्रा घेतलं, थोडंसं असं व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घेतला. अगदी सोप्या पद्धतीने बरोबर परफेक्ट गळा हा आलाच पाहिजे. तुम्ही अशी ट्रिक नक्की करा, वापरा. बघा आणि हे अर्धा इंचाचं मार्जिन आहे, हे शोल्डरसाठी आपलं जाणार आहे. बघू शकताय तुम्ही. एकमेकावरती काज बटन पट्टीवरती जेवढं मार्जिन आहे तेवढं एक्स्ट्राचं सोडायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. बघा किती सुंदर आपल्या गळ्याला आकार आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला हुकाची आयपट्टी बनवून घ्यायची आहे. बघा हे एक्स्ट्रा आहे, व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय अगदीच 1.5 इंचाचीच टीप मारून घेणार आहे मी. 1.5 वरती मशीनचं घड्याचं टायमिंग ठेवून मारून घेणार आहे. बघू शकताय. सुई खाली घातली, थोडंसं तिरकं फिरवून परत सुई खाली घातली, परत फिरवायचं. असं प्रत्येक वेळा करायचं. अगदी सुंदर आणि झटकीपट आय होतात. बघू शकताय. सुई मात्र खाली तिथं राहिली पाहिजे, मग सुई खाली ठेवूनच कपडा फिरवायचा. बघा किती सुंदर झटकेपट अर्ध्या मिनटात आपली आय झालेली आहेत. बघू शकता किती सुंदर असा आपला पुढचा भाग झालेला आहे. मी आणखी एकदा चेक करून घेते, कुठं थोडं 19-20 व्हायला नको. बघा थोडंसं काजपट्टी मला किंचित वाटते, ती मी व्यवस्थित कटिंग करून शेप देऊन घेणार आहे. बघा किती सुंदर वाटते. बघा झालं का आपला परफेक्ट पुढचा गोल गळा तयार. आता आपला पुढचा भाग झालेला आहे. तर इथं शक्यतो ना तिरक्या कपड्यातच गोटपट्टी काढायची आहे, पण माझ्याकडे कपडा फार कमी होता, कारण कपड्यापासून मी नॉट बनवलेले आहे, त्यामुळं कपडा माझा फार वेस्ट गेलेला आहे. कपडा शिल्लक नाही म्हणून मी स्ट्रेट कपडातच गोट लावलेला आहे. मला दोन्ही प्रकारे गोट लावता येतो, त्यामुळं मी शक्यतो स्ट्रेट कपडे घेऊनच लावले. पण तुम्ही घेताना कायम तिरक्या क्रॉस कपडातच गोट लावायचा, म्हणजे खूप छान बसतो. बघा डबल फोल्ड करून अगदी किंचित मार्जिन पकडत मी गोट लावत आहे. बघा गोट लावताना कुठेही ओढाताण करायचं नाही, फक्त कपडा सरकवायचा आहे. बघा एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा. जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते अगदी एकसारखं सगळीकडे गोट येण्यासाठी ना, जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून संपूर्ण घ्यायचं. बघा
संपूर्ण गळ्यात छोटे छोटे कट्स देते. कट्स देताना कुठेही आपली टीप कट होणार नाही किंवा आपली पट्टी कुठं कट होणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. बघा, जी कट दिलेली टीप आहे ती मार्जिनची ती आपल्या गोटपट्टीकडे ढकलायची आहे आणि व्यवस्थित हाताने एकदम असे बारीक फोल्ड करत बरोबर गोटच्या आणि मेन कपड्याच्या अगदी मधली खाच जी आहे त्या खाचीत आपली टीप आली पाहिजे. अशा पद्धतीने आपली टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय संपूर्ण गळ्याला असंच करायचं. जसा गळा आहे अगदी तशाच प्रकारे व्यवस्थित अशी मारायची आहे. बघा किती सुंदर असा आपला गोट तयार झालेला आहे. बघू शकताय जे एक्स्ट्राचे दोरे आहेत ते लगेच कट करायचे. बघा किती सुंदर गोट दिसत आहे. असाच गोट मी ह्या दुसऱ्या ह्याला पण असाच गोट मी मारून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता शोल्डर कशी जोडायची ते मी तुम्हाला दाखवते. शोल्डर 2 प्रकारे जोडायचे असते. मी नेहमी शोल्डर शक्यतो अशीच जोडते. माझ्या बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये 2 प्रकारे शोल्डर कशी जोडायची ते मी दाखवलेली आहे. त्यामुळे इथं मी फक्त अशाच प्रकारे शोल्डर जोडून गळ्याकडच्या साईडला 2-3 टीप एक्स्ट्रा मारायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही आपलं सुंदर असं झालेलं आहे. बघा याचा नेक्स्ट ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये मी टाकणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तो पार्ट दाखवलेला नाही आहे. नेक्स्ट बाह्या कशा जोडायच्या, फिटिंग कशी करायची ते सगळं डिटेल मी नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी, ब्लाऊजच्या, ड्रेसच्या कटिंग स्टिचिंग बघण्यासाठी आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.